1995 साली आमच्या प्रभागातील एक रस्त्याच्या भूमिपूजनाला अजितदादांना आम्ही निमंत्रित केलं होतं आणि तो आमचा एकत्रित दोघांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम त्याची सुरुवात झालेली. तेव्हा देखील त्यांनी जी वेळ दिली होती त्या वेळेच्या 10 मिनिटं अगोदर त्या कार्यक्रमाला आले होते. आम्हाला पूर्वी अनुभव नव्हता असा. वेळेपेक्षा प्रमुख पाहुणे हे आधी येणे पाहिलंच नव्हतं कधी आत्तापर्यंत. त्याच्यानंतर आत्तापर्यंत राजकारणामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, खोटी आश्वासनं, खोटारडापणा, विश्वासघातपणा, एक आता बोलायचं लगेच दुसरं करायचं, हे म्हणजे राजकारण असं मी आत्तापर्यंत अनुभवलेलं आहे. राज्यामध्ये असा एकच मी नेता पाहिलेला आहे ज्यांनी स्वयंशिस्त लावलेली आहे स्वतःलाच, आणि स्वयंशिस्त असून काही बंधनं देखील लादून घेतलेली आहेत त्यांनीच. त्याच्यामुळं ते वेळेचे एकदम पक्के आहेत, वेळेचं महत्त्व ते जाणतात आणि त्यानुसार कोणताही कार्यक्रम करत असताना ते वेळेवर पोचतात. अगदी तुम्हाला उदाहरण द्यायचंच म्हटलं तर मला आठवतं आहे, मला एकदा मुंबईला त्यांनी बोलवलं मंत्रालयामध्ये. सकाळी 8चं टायमिंग दिलं आणि 8चं टायमिंग दिल्यामुळं मी पण अचंबित झालो एकदम. 8 वाजता कसं काय, मंत्रालय तर 10 नंतर उघडतं आहे, पण 8चं टायमिंग दिलं होतं. म्हटलं आता गेलंच पाहिजे, 8चं टायमिंग दिलं आहे म्हटल्यानंतर. मी तिथं पोचलो 8 वाजता. गेटवर ते सांगितलं अजितदादांची बैठक आहे आणि बोलवलं आहे. तिथून फोन आला खाली पोलिसांना, मला सोडलं. मी मंत्रालयात त्यांच्या केबिनमध्ये जाईपर्यंत इतर सर्व मंत्र्यांची जी कार्यालय त्याची साफसफाई चालू होती. एकच कार्यालय चालू होतं, ते म्हणजे अजितदादांचं. आणि माझ्या अगोदर साधारण 4-5 मंडळींना वेळ दिली होती आणि त्यांच्या बैठका त्यांनी आटोपल्या होत्या. म्हणजे इतकं वेळेला महत्त्व देणारा आणि राज्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे हे मनामध्ये ठाम ठरवणारा असा हा नेता आहे. मला त्यांच्याबद्दल फार आदर आहे. त्यांच्याकडून बरेचसे गुण आपण शिकण्यासारखे आहेत. राजकारणामध्ये जसं तुम्ही आता सुरुवातीला म्हटला की रोखठोक बोलणारा, रोखठोक नाही, त्यांना शिस्त प्रिय आहे. स्वयंशिस्तीचे भोगते आहेत ते. आणि वेळ पाळणारा नेता. म्हणजे आत्ताच आपण सांगितलं की मंत्रालयातली इतर जी कार्यालय होती त्यांची ऑफिसची साफसफाई चालू होती आणि इकडे कामांचा निपटारा मात्र दादांच्या कार्यालयात चालू होता. म्हणजे हा संपूर्ण जो काही दादांचा जो काही वेगळा पैलू आता आपण आमच्यासमोर मांडलात, तसाच राजकारणापलीकडचे दादा म्हणून एक नवीन एक विषय म्हणजे आमच्या प्रेक्षकांना समजावं म्हणून, कारण की त्यांनी आत्तापर्यंत त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये हळवं मन, भावूक होणं या सुद्धा गोष्टी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत. याबद्दल एखादा असा किस्सा, एखादा अनुभव जो अप्रत्यक्षपणे तुम्ही अनुभवलेला आहे? कारण आमची आत्तापर्यंतची चर्चा व्हायची ती राजकीय याच्यावरच व्हायची. पण एक फक्त उदाहरण सांगतो. माझे मित्र आहेत विकास देशमुख म्हणून, ते ससूनला सर्व्हिसला होते आणि त्यांचं एक काम होतं. मला वाटतं त्यावेळेस आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर होते आणि मी त्यांना दादांकडे घेऊन गेलो. दादांना सांगितलं की दादा हे ससूनला सर्व्हिसला आहेत, यांचं असं असं काम आहे. ते म्हणले ठीक आहे, तुम्ही उद्या या माझ्याकडे देवगिरीला. आता तो विकास मला म्हटला की काका तुम्ही बरोबर आलं पाहिजे, आम्हाला तिथं कोण विचारणार आहे, कारण दादा नेते आहेत राज्याचे आणि अशा परिस्थितीमध्ये अवघड आहे आम्हाला भेटणं देखील, तुम्ही आलं पाहिजे. म्हटलं माझी उद्या मीटिंग आहे, मला काही जमणार नाही. मग विकास त्याच्या एका मित्राला घेऊन गेला मुंबईला. त्या दिवशी तो रात्री तिथंच मुक्काम केला मुंबईमध्येच. सकाळी गेला तो जे टायमिंग दिलं होतं टायमिंगला. त्याच्या अगोदर साधारणपणे 50 ते 60 मंडळी किंवा त्याच्यापेक्षा जास्त ही त्यांच्या देवगिरी बंगल्यावर होती. याने चिठ्ठी पाठवली की काल आपली चर्चा झाल्यानुसार सुभाष जगतापांकडून आलो आहे म्हणून. अजून काही निरोप नाही आला त्यांना, पण त्यांच्या
मिटिंगा चालू होत्या आतमध्ये. एक 10-15 मिनिटांनी ते बाहेर आले. आल्यानंतर सगळी मंडळी जी बाहेरची होती ती सगळी उभी राहिली आणि दादा त्यांना म्हणले, प्लीज म्हटले, मला एक महत्त्वाचं काम लागलं आहे, मीटिंग लागली, मी आता लगेच निघणार आहे, त्याच्यामुळं सॉरी, मी तुम्हाला कोणाला भेटू शकत नाही, आपण दुपारनंतर भेटू असं बोलले. पण आणि बाहेर आले ते पोर्चमध्ये आल्यानंतर त्यांनी तिथं विकास देशमुख कोण आहे, तो इकडे आहे म्हटले, तू पियाला म्हटले याला गाडीत बसवायचं आणि मंत्रालयात घेऊन यायचं. त्याच्याबरोबर एक जण होता, ते दोघं बसल्यानंतर मग गेले ते मंत्रालयात. तिथं गेल्यानंतर दादांनी मग उतरल्यावर गेले केबिनला. मग त्यांना विचारलं, तुम्ही कुठं होता, मुक्काम केला? म्हटले आम्ही इथं हॉटेलमध्ये. अरे म्हटले, मग तुम्ही सांगितलं असतं तर देवगिरीलाच केला असता ना मुक्काम तुमचा, तुम्ही इथंच केला असतं ना, आवरून तुम्ही देवगिरीमध्ये, मग आपण बरोबर आलो असतो. ते एकदम आवक झाले, एकदम हे दादा आपल्याशी बोलतात हे. मग दादांनी ते काम जे होतं ते सगळं ऐकलं आणि त्यांनी ते संबंधितांना सांगितलं. पण तो विकास देशमुख जो आहे तो नंतर ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी आला माझ्याकडे, तो म्हणला, काका माझं काम नाही झालं तरी हरकत नाही, पण दादांना जे अनुभव दादांकडून मला मिळालेत, जे त्यांच्याकडून रिस्पेक्ट मला मिळाला आहे, तो मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही. एवढा मोठा नेता आपली एवढी आदरानं विचारपूस करतो, चौकशी करतो, हेच त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. आणि आता आपण गेली अनेक वर्ष पुणे महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करत आहे. शिवाय आपण सभागृह नेते म्हणूनही काम केले, स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम केलं. ही सर्व कामं करताना एखादी समस्या असेल आणि ज्या समस्येचं निराकरण करायचं असेल आणि ती समस्या सोडवण्यासाठी जर दादांकडे जायचं असेल आणि त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल, तर दादांची कार्यपद्धती कशी आहे, तो समस्येचा निपटारा करण्यासाठी ती नक्की कोणती कार्यशैली वापरतात? माझे अनुभव तर फार वेगळे आहेत आणि त्यांची कार्यशैली ही जगावेगळी आहे. मी सभागृहाचा नेता असल्यामुळे सगळे निर्णय माझ्यामार्फतच केले जायचे आणि त्यांच्याकडून त्याची माहिती घ्यायची, त्यांच्याकडून सूचना घ्यायच्या, काय केलं पाहिजे वगैरे. मी जर त्यांना साधारण 60 ते 65 वेळा, ते उपमुख्यमंत्री असताना मी त्यांना देवगिरीवर रोज संध्याकाळी निरोप ठेवायचो. सुभाष जगताप सभागृह नेता पुणे यांचा फोन आहे म्हणून फोन करून निरोप ठेवायचो आणि ते रोज सकाळी 6:30 ते 7 या दरम्यान त्यांच्याकडून रिटर्न मला फोन यायचा आणि मग ते विचारायचे काय काम आहे. म्हणजे जवळपास प्रत्येक वेळीच, फक्त एकदाच त्यांनी मला रिटर्न फोन केला नाही, ज्या दिवशी त्यांना अर्थसंकल्प सादर करायचा होता अर्थमंत्री असताना, त्या दिवशी फक्त त्यांनी मला फोन केला नाही. बाकीच्या प्रत्येक वेळेस मला नवल वाटायचं, हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, मी साधा नगरसेवक आहे, एका महापालिकेचा पक्षनेता आहे, पण तरी देखील फोन करतात, माहिती घेतात, कोणाकडे काम आहे ते बघतात आणि ते कामाचा निपटारा करतात. म्हणजे असा अनुभव मला आहे. असं माझ्यासारखे अनुभव अनेकांना आहे, कारण त्याचा स्वभावच आहे तो. जो प्रश्न सुटणार असेल तो प्रश्न तातडीने सोडवायचा, पेंडिंग नाही ठेवायचा, लोकांना चक्रा नाही मारायला लावायच्या. काय असतं, काय नेते मंडळींना सवय असती की स्वतःचं महत्त्व वाढवलं पाहिजे, मग या उद्या, या 8 दिवसांनी, या 4 दिवसांनी असं करतात आणि मग शेवटी 1-2 महिन्यानंतर ते काम केलं जातं. परंतु इथं तसं नाही. इथं आला आहे योग्य काम, चला लगेच त्याचा निपटारा, लगेच हाताबाहेर काम करतात ते. म्हणजे असं म्हणजे मुळात आता तुम्ही जो त्यांचा कामाचा उरक आहे तो जो सांगितला, म्हणजे दिरंगाई कामामध्ये करत नाही, काम असेल तर तात्काळ उरक आहे, महत्त्वाचा हा त्यांचा गुण आहे. असे अनेक गुण दादांकडे आहेत. आणि तुमच्या वैयक्तिक राजकीय जीवनामध्ये दादांचं असं कुठलं योगदान आहे की जेणेकरून ते गुण तुम्ही आत्मसात केले? एकतर त्यांचा गुण मी आत्मसात केलेला म्हणजे लवकर उठणे, सगळ्यात चांगला गुण त्यांचा लवकर उठणे. टापटीपणा जो आहे त्यांचा तो, आणि एखादा जर प्रश्न असेल, एखादी समस्या असेल तर ती बारकाईने ऐकून त्याची माहिती घेऊन त्या समस्येच्या अगदी सुरुवातीपासून ते
शेवटपर्यंत याची माहिती घेऊन त्याचा निर्णय लावणे, ही त्यांची सर्वात चांगली सवय आहे. ते गुण मी घेतलेले आहेत. म्हणजे मला अनेकदा आता काय झालं, इतके वर्ष त्यांच्याबरोबर वावरल्यामुळे कधीकधी प्रत्येक व्यक्ती हा त्याची समस्या मांडत असताना तो वेगळ्या पद्धतीने मांडत असतो. समस्या वेगळी असते, नियम वेगळे असतात, कायदे वेगळे असतात, त्याची त्यांना कल्पना नसते. आणि अशा वेळेस मग आपल्याला राग येतो. आपण प्रत्येक माणूस आपल्यासारखाच आहे असं समजत असतो, परंतु तसं नसतं. त्याला त्याची काही माहिती नसते. व्यक्ती तितक्या प्रकृती, व्यक्ती तितक्या प्रकृती, व्यक्ती तितक्या समज, गैरसमज अशा असतात. आणि त्याच्यामुळं बऱ्याचदा दादांसमोर आम्ही पाहिलेलं आहे, अनेक किस्से आम्ही ऐकलेले आहेत. त्याच्यामुळं आता त्यांची देखील मला पण काही अंश सवय पडलेली आहे की जे असेल ते त्यांना लगेच सांगायचं, चुकलं तर थोडं रागवायचं. पण अनेकदा त्या रागवण्याचा तोटाच होतो, फायदा काय होत नाही रागवण्याचा. असे अनेक गुण मी त्यांच्याकडून घेतलेले आहेत, सवयी चांगल्या आहेत. आज आपल्या हाच पक्षाचा नेता आज उपमुख्यमंत्री आहे आणि इतकंच नव्हे तर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी ते अगदी अत्यंत जाणीवपूर्वक सांभाळत आहेत. यापुढे भविष्यात दादांकडून एक राजकीय व्यक्ती म्हणून आपल्या काय अपेक्षा आहेत? खरं म्हटलं तर दादा हे सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, गरिबांना केंद्रबिंदू मानून या सत्तेचा उपयोग करतात. ते म्हणजे तुम्ही मला आता, मी साधा झोपडपट्टीतला कार्यकर्ता आहे. माझी काय कुणी राजकीय परंपरा नाही किंवा माझ्या अगोदर कुणी राजकारणात देखील नव्हते. परंतु तुम्ही जर विचार केला तर पुणे शहरामध्ये प्रत्येकाला नवल वाटतं की सुभाष जगतापला दादांनी पक्षनेता केलं. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये 2 तिकीटं दिली, दोघांचा पराभव झाला. तरी पुणे महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एकच स्वीकृत नगरसेवक जात असताना सुभाष जगतापलाच घेतलं. हा मोठा प्रश्न पुण्यातल्या आमच्या राष्ट्रवादीच्या नेते मंडळींना आहे की का. त्याच्यावरून त्या कार्यकर्त्यांना, त्या नेत्यांना लक्षात येतं की दादांना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारा कार्यकर्ता आवडतो, जो खरं काम करतो, गोरगरिबांना मदत करतो. त्या पदाचा उपयोग हा गोरगरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी करतो. अशाच नेत्याला ते ताकद देतात. त्याच्यामुळं अनेकांना प्रश्न होता की सुभाष हा दादांच्या एकदम जवळ आहे. अर्थात मला माहिती आहे, मी आत्तापर्यंत माझं स्वतःचं वैयक्तिक कुठलंही स्वार्थ असणारं काम मी अजितदादांकडे आजपर्यंत घेऊन नाही गेलेलो, कधी सांगितलंही नाही. त्याच्यामुळे दादांना थोडंसं वाटतं की हा चांगला कार्यकर्ता आहे, याला आपण घेतलं पाहिजे, बरोबर याला ताकद दिली पाहिजे. हा सर्वसामान्यांच्या समस्या जाणणारा, सर्वसामान्यामध्ये वावरणारा सर्वसामान्य कार्यकर्ता, म्हणून त्यांचं अशा कार्यकर्त्यांकडे नक्कीच जास्तीचं लक्ष असतं. म्हणूनच आपल्या पक्षाचा नेता, एक राजकीय मार्गदर्शक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अत्यंत समज असलेला, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला जो नेता आहे, त्याचाच आज वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांना एक अजितदादांना वाढदिवसाचा शुभेच्छा संदेश म्हणून आपण काय. खरं मी आमच्या परिसराच्या वतीने, पुणे शहराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देत असताना महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती करेन की कामाचा उरक असणारा, प्रशासनावर पकड असणारा, मने स्वच्छ निर्मळ असणारा अशा नेत्याला महाराष्ट्रातली जनतेने एकदा मुख्यमंत्री करावं आणि महाराष्ट्राची सूत्र ही त्यांच्या हातामध्ये द्यावीत. कारण या नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यागावातली, वस्तीतली पूर्ण माहिती असणारा नेता आहे आणि त्यांच्यामध्ये धमक आहे. एखादा प्रश्न सोडवण्याची, एखादी समस्या सोडवण्याची, एखादा मोठा प्रकल्प राज्याच्या पातळीवरचा तो मार्गी लावण्याची ही त्यांच्यामध्ये धमक असल्यामुळे राज्यातल्या जनतेने एकदा त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करावं, ही या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना
शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती करतो की त्यांना एकदा राज्याचं मुख्यमंत्री म्हणून संधी द्यावी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.